30 वर्ष ती जागा शिवसेना लढते आहे. पण श्रीमंत छत्रपतींनी शाहूजींनी महाराजांनी ती जागा लढण्याचं एक इच्छा व्यक्त केल्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान राखतो आणि मग त्यांना आम्ही पाठवतो पूर्णपणे तन मन धन जे का आमचं असेल ते आम्ही आणि म्हणून उद्या कोल्हापूरला उतरून आम्ही थेट छत्रपतींना भेटण्यासाठी मोठ्या महाराजांना भेटण्यासाठी शाहूजींना भेटण्यासाठी पॅलेसवर जाऊ. तिथून आम्ही सांगलीकडे रवाना. सांगलीमध्ये वसंतदादा पाटील यांच्या स्मारकावर आमचं जाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. स्मारकावर जाऊ, वसंतदादांना श्रद्धांजली अर्पण करू आणि मग मिरजेला सभा आहे संध्याकाळी. पुढचे दौरे येतील. परभणी आहे, तर विदर्भ आहे, जळगाव आहे, असे हे सगळे दौरे सुरूच आहेत. निवडणुकींच्या घोषणा होण्याआधीपासून दौरे सुरू आहेत. आम्ही थांबलेलो नाही. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या संयुक्त सभा होती महाविकास आघाडी आणि त्या संदर्भात उद्या माननीय शरद पवार साहेबांच्या निवासस्थानी बैठक, पुढला कार्यक्रम आखण्यासाठी आम्ही सगळे तिथे जमतो सकाळी आणि पुढल्या कामाला लागू. आता आपण ते म्हणताय की याद्या कधी येणार. यादीमुळे का आमच्या निवडणूक काढलेल्या नाही. महाराष्ट्रामधल्या 48 जागा महाविकास आघाडीला आमची भूमिका आहे की त्याच्यामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीनं सहभागी व्हावं. आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेनं सहभागी व्हावं ही आमची भूमिका आहे आणि त्या संदर्भात आम्ही अत्यंत सकारात्मक चर्चाही केली आणि येत्या 1-2 दिवसात त्या संदर्भात निर्णय घेतले जातात. कोणाचाही इथे आडमुठेपणा नाही. सगळं गुणागोविंदानं सुरू आहे. मोठ्या महाराजांना पाठिंबा देणारे ते अपक्ष लढले तरी किंवा तुमच्या ते अपक्ष लढणार नाही. ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतात. आम्ही महाराजांच्या इच्छेचा सन्मान करू. ते आमच्यासाठी आदरणीय आहेत आणि म्हणूनच उद्या माननीय उद्धवजी कोल्हापूरला उतरल्यावर आम्ही सगळे महाराजांच्या भेटीसाठी लागतो. थोडक्यात शिवसेनेचे उमेदवार असतील. मी असं म्हणणार नाही. ते महाविकास आघाडीचे उमेदवार कुठल्या तरी आणि आम्ही सगळे त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ, त्यांचे आशीर्वादही घेऊ. हे खरं आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांचे संपूर्ण राज्यात झंझावाती दौरे सुरू आहेत. आज ते संभाजीनगरला आत्ता आहे. तिथून आम्ही आता सिंदखेड राजा, मेहकर हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे. उद्या आम्ही कोल्हापूरला आमचं आगमन आहे उद्धवजींचं आणि कोल्हापूरला उतरल्यावर आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना भेटण्यासाठी जातो. ही सदिच्छा भेट आहे. शाहू महाराजांना आम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत.